अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, राग आला तरी थोडा संयम ठेव, थोडा धीर ठेव, कारण सर्व काही योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येणार आहे. तुझ्या प्रेमाचा शोध घेत आहेस, ते प्रेमही तुला योग्य वेळेवर प्राप्त होईल. काही दुरावा निर्माण झाला आहे, काही कारणांमुळे तो निर्माण करण्यात आला आहे. जे कोणी तो निर्माण केला आहे ते आता तो पश्चाताप करत आहे की ज्यांच्यासाठी त्यांनी हे केले होते तेच आता दूर झाले आहेत. हा काळाचा परिवर्तनाचा नियम आहे. जेव्हा परिवर्तन घडते तेव्हा खूप काही गोष्टी चांगल्याही घडतात आणि वाईटही घडतात. तेव्हा सहनशक्ती वाढवून ठेवा आणि देवाचे स्मरण करत राहा. जो पापी आहे तो आपल्या पापाने ते सर्व काही चांगले नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवत नाही, कारण त्याचे पाप पुढे असतात. जो कोणी पापी आहे तो इतर कुणाविषयीही चांगले विचार ठेवत नाही. तो वारंवार त्याच त्या क्रियांमध्ये, त्याच त्या पापांमध्ये बुडून आपलाही सर्वनाश करत असतो. तेव्हा पापी बनण्यापासून स्वतःला थांबवा. जर तुमच्या मनात कुणाविषयीही आदर भावना, प्रेम भावना, दया भावना जागृत असेल तर तुम्ही या क्षणालाही पवित्र आहात, कारण तुम्ही देवाचे पवित्र बाळ आहात. तुम्ही एक शुद्ध आणि पवित्र आत्मा आहात. तुम्ही देवाकडूनच निर्माण झाला आहात. पण कधीकधी कुणी तुमच्या मनात कुणाविषयीही द्वेष टाकत असेल, खूप काही राग निर्माण करत असेल, त्यावेळेस थोडा विचार करा, संयमाने वागा आणि खरे काय आणि खोटे काय इथपर्यंत थांबा आणि मग तो निर्णय घ्या. जर तुमचा निर्णय चुकतो की बरोबर येतो याचा तुम्हाला संशय येत असेल, तुमच्या मनात शंका येत असेल, तर देवावर निश्चिंत विश्वास ठेवा. देवाकडे मनोभावे ती प्रार्थना करा की हे स्वामीराया, हे देवा, मला तो योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्या. मला योग्य मार्गावर चालण्याची क्षमता द्या, कारण तुमचे मार्ग माझ्यासाठी प्रशस्त करा. मी तुमच्यासमोर उभा आहे. मी तुमची प्रार्थना मनोभावे करत आहे. मी माझ्या सर्व काही समस्या तुमच्या चरणाशी सोपवत आहे. तुम्ही मला मार्ग दाखवाल तो मी निवडेन आणि त्यावर चालण्यासाठी मी सज्ज आहे. देवा, मला योग्य मार्ग दाखवा. मला निवडून ते द्या जे माझ्यासाठी चांगले असेल. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. मनोभावे ही प्रार्थना करा आणि मग बघा, चमत्कार तुमच्यासाठी घडू लागतील. तुम्ही आकर्षणाचा नियम वापरून तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. तुमच्या मनात ती कल्पना करा की तुम्हाला ते हवे आहे आणि तुम्ही ते प्राप्त केले आहे. देवासमोर तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे ती देवांनी स्वीकार केली आहे. तुम्ही मनोभावे जी काही प्रार्थना करत आहात ती देव स्वीकार करतील यावर विश्वास ठेवा, कारण विश्वास जिंकतो आणि तुमचा देव तुमचा विजय निश्चित करतो. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना, तुमच्या नात्यांना शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रियजन आणि तुमचे नातेही काही त्रासात असतील तर स्वामींची ऊर्जा त्यांना प्राप्त होईल. या संदेशामुळे त्यांच्या कानावरती चांगले बोल पडतील. जे स्वामींचे वचन आहेत ते त्यांच्या जीवनात चमत्कार करू लागतील आणि तुम्ही भाग्यशाली आहात. म्हणूनच तुम्ही हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहात. तुमच्या भाग्यात नक्कीच चमत्कार होईल. तुमची आर्थिक समस्या पुढील काही काळात नष्ट होण्याच्या मार्गावर येईल, कारण देव कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा सेवा करता, मनोभावे देवाची प्रार्थना करता, तेव्हा देव ती ऐकतात. जरी तुम्ही एखाद्या नात्यासाठी प्रार्थना करत असाल किंवा स्वतःसाठी प्रार्थना करत असाल, तेव्हा मनोभावे ती करा आणि चमत्कार पाहायला सुरुवात करा, कारण कधीही देव तुमच्या दिशेने चमत्कार पाठवतील, आशीर्वाद येऊ लागतील
आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील, तेव्हा ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. जर असाल तर होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत, ती स्वीकार करा. देवाचा दिव्य प्रकाश तुमची ऊर्जा वाढवत आहे आणि तुमच्या आजूबाजूला एक सुंदर आणि प्रकाशित वलय निर्माण होत आहे. ते देवाच्या दिव्य ऊर्जेने आणि त्या दिव्य तेजस्वी प्रकाशाने तुम्ही परिपूर्ण केल्या जात आहात. तुमच्या वेदना, दुःख हरण करणारा आणि तुम्हाला संतापातून बाहेर काढणारा हा संदेश आहे. या संदेशापर्यंत तुम्ही आला नाहीत तर देवाने तुमची निवड करून तुम्हाला आणले आहे. जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा, मी तुमची आज्ञा आणि आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. खूप काही काळ तुम्ही कठीण काढला आहे, पण आता इथून पुढे देव सांगतात की तुझ्या आयुष्यात तो सुखद काळ तू अनुभव करणार आहेस. जर तुझी ऊर्जा वाढवल्या जावी असे तुला वाटत असेल तर नकारात्मक ऊर्जेला तुला तुझ्यातून दूर ठेवावे लागेल. त्यासाठी तू नाम जप कर, देवाचे ध्यान कर आणि देवाकडे ती ऊर्जा माग आणि प्रार्थना कर, कारण प्रार्थना ऐकल्या जातात. प्रार्थनेचे उत्तरही सकारात्मक रूपात तुमच्यापर्यंत पाठवले जातात. देवाचे रहस्य खूप मोठे आहे. ते सामान्य जनांच्या लक्षातही येणार नाही. ज्या काही गोष्टी तुम्हाला आज अशक्य वाटत असतील ते सर्व काही देवावर सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा, कारण देवाजवळ ते आशीर्वाद आहेत, ते चमत्कार आहेत, ती अद्भुत शक्ती आहे ज्यामुळे तुमचे संघर्ष संपू लागतील. देव म्हणतात, बाळा, तुझ्या कार्यांवर तू लक्ष केंद्रित कर. तुझ्या हातून कुठलीही चुकी होता कामा नये. आणि जर चुकूनही एखाद्या वेळेस काही घडले असेल जे तुझ्या मनाप्रमाणे चुकीचे घडले आहे, त्यासाठी माझी क्षमा मागून घे. मी तुला क्षमा करीन आणि त्या झालेल्या पापापासून, त्या झालेल्या त्रासापासून तुला मुक्त करेन. बाळा, कधीही मनाला खूप काही वेदना होत असेल, दुःख होत असेल तर ते मोकळे करण्यासाठी देवाकडे थोडा वेळ द्या आणि देवाला जो काही वेळ द्याल तो तुमचा पुण्यात जमा होईल. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही तुमच्या भाग्यात चमत्कार लिहून घेत आहात, कारण देव तुमच्यासाठी चमत्कारी ऊर्जा देत आहेत जी तुमच्या सकारात्मकतेला पवित्र करेल आणि तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील. तुमच्या आजूबाजूला असे वलय निर्माण होईल ज्यामुळे तुम्ही अधिक सुख, संपन्नता आणि आनंदाला आकर्षित करत आहात. जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा. सर्व शक्तिमान देवाने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे. स्वामी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा. लवकरच तुमची वाईट ऊर्जा नष्ट होऊन तुम्हाला सकारात्मक विचार येऊ लागतील. या सकारात्मक विचारामुळे तुम्ही ते निर्णय कराल जे योग्य ठरतील आणि तुमची प्रगती वेगवान होईल. तुम्ही जे इच्छित आहात ते प्राप्त होऊ लागेल आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होऊन जीवन सुखद अनुभवांनी भरून जाईल. जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.